आपण सगळे एका फॅमिलीतल्यासारखे असलो तरी आज मी तुम्हाला आग्रह करून वाढणार आहे, कारण हक्क दाखवला ना की आपुलकी वाढते. चला बसा, बस 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 चला. हा सर तुम्ही पण बसा ना, म्हणजे आम्हाला बसून तुम्ही असं वाटलं आम्हालाच खूप आवड होते सर. हो दे रे, पण मला बरं वाटतंय ना. हा सर पण तुम्ही बसा ना सर, असं काय करता सर? मॅडी, याला हट्टीपणा म्हणतात आणि मी किती हट्टी आहे ते तुला छान माहिती आहे. चल बस 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 चल संदीप, बस 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 बस. हळू 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 हळू. विश्वास पाणी आण ना. हो मॅम. अरे तू उभा कसं काय अजून? चल 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 तू बस चल. सर तुम्ही जेवल्याशिवाय मी कसं काय जेवणार? अरे आता हे काय नवीन काढलंय तुम्ही? अरे तुमचा स्पेशल दिवाळी लंच आहे यार. हो सर, पण तुम्ही घ्या ना, तुमची दिवाळी आहे. बस रे. नको सर. सर मी आज जो कोणी आहे तो फक्त तुमच्यामुळे. सर रस्त्यावरच्या एका गरीब मुलाला तुम्ही नोकरी दिली, छत दिलं, आज स्वतःच्या पायावर उभं केलंय. काय रे जुनं जुनं आठवत बसलास तू? अरे आज तुमचा एन्जॉय करायचा दिवस आहे आणि माझा तुम्हाला एन्जॉय करताना बघण्याचा. माझ्या आनंदासाठी तरी बस यार. ओके सर. चल 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 चल. चला सुरुवात करा. सर तुम्ही सुरुवात केल्याशिवाय आम्ही कशी काय सुरुवात करणार सर? हो सर, हो सर. सर प्लीज बसा ना. हो सर, तुम्ही आम्हाला बसायला सांगितलं, आम्ही बसलो, पण आता आपण एकत्र बसून जेवायचा आमचा हट्ट आहे, तो तुम्ही ऐकायचा सर. आणि सर तुम्ही हा स्पेशल स्वयंपाक इतकं टेम्पटिंग केलं ना सर, मला खूप भूक लागली सर. मॅडीला भूक लागली म्हणून मी बसतो बाबा, नाही तर मॅडी मला नंतर काय सोडणार नाही. चला आपण आता खराने सुरुवात करूया. अरे हळू 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 हळू. व्हेरी गुड. वा सर, काय मस्त जेवण झालं होतं. वा वा. खरंच सर, आजचा वेध खूप छान झाला. म्हणजे तुम्ही आम्हाला शिकवलेल्या डिशेस होत्या, पण तुमच्या करण्यात आणि आमच्या करण्यात किती फरक आहे हे आज पुन्हा लक्षात आलं. अरे असं काही नाही रे बाबा, तुम्ही केलं असतं तरी असंच झालं असतं. शेवटी तेल तूप मसाले हे वरवरचे असतात ना. काय झालं की आज मी आपल्या माणसांसाठी, प्रेमाच्या माणसांसाठी हे सगळं कुक केलं, त्यामुळे ते प्रेम, तो आनंद त्यात चवीत आला. येस सर, खरं आहे. अरे पळा घरी पळा, घरच्यांबरोबर दिवाळी साजरी करायची की नाही? सर आम्ही आवरून घेतो ना. विश्वास, हल्ली तू माझं ऐकेन असं झालंय सर. अरे हो, पण त्याआधी मी तुमच्या सगळ्यांसाठी एक छोटं छोटं गिफ्ट आणले. मॅडी पासून सुरुवात करूया. दिस इज फॉर यू. आणि कसं आहे ते मला सांगायचं नंतर. सर एवढं कशाला सर? अरे जे आपल्याला शब्दात सांगता येत नाही ना ते असं सांगायचं. म्हणजे आय केअर फॉर यू, आय लव्ह यू, किंवा या सणाला मला तुझी आठवण आली. थँक्यू सर. वेलकम. चला पळा घरी पळा आता. येस सर. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. बाय. ठीक आहे, तुम्ही काय इथे अजून? सर तुम्ही इथे एकटे काय करणार? अरे मला सवय आहे, माझी प्रत्येक दिवाळी अशीच असते. आणि मी रोज तुमची इथे कटकट सहन करतो. आज एखाद दिवस मला जरा शांतता एन्जॉय करू द्या. हा? चला चला पळा. सर मी थांबतो ना. अरे खरंच तुम्ही माझं काही टेन्शन घेऊ नका. आता माझा फॅमिली टाइम संपला, आता माझा मी टाइम सुरू झालेला आहे. चला पळा. ओके सर. हॅपी दिवाळी सर. हॅपी दिवाळी. बाय. बाय बाय सर. बाय. सोम्या, लक्ष्मीच्या मूर्तीला गंध लाव. या बोटाने हे बघ, या बोटाने किरणच्या बाजूच्या. हळद पिंजरवा. फुलं वा.
लक्ष कुठे आहे तुझं? ते खेळणं आधी बाजूला ठेव. करतोय ना आजोबा, ओरडत का राहताय तुम्ही? नाही तर तुम्ही आणि आई करायचं होतं ना. आणि आपल्या घराण्यात पुरुषच हे काम करतात. माझ्या नंतर सगळं हे तुला करायचंय. आता हात जोडून नमस्कार कर. असं बरी नैवेद्य. आणते बाबा. सोहम, आईंची साडी बघ ना कशी आहे. मी घेतली रंग किती उठून दिसतोय ना त्यांच्यावर. आज मिळणार आहे का नैवेद्य? अहो बाबा तयारच आहे नैवेद्य. बाबा आज चिरोटे ना शुभ्रानी स्वतःच्या हाताने केले पहिल्यांदा. तिला ठेवते का देवापुढे नैवेद्य? आजचा नैवेद्य घरातल्या पुरुषांनीच दाखवायचा. शोभ दाखवायचं. हे बरं आहे, म्हणजे नैवेद्य करायचा मी आणि नैवेद्य दाखवणार सोहम. तर यावर वाद घालणार का? सोम्या देवापुढे नैवेद्य ठेव आणि नैवेद्य दाखव. हो. असावं. वाव. हे किती गोड आहे, वेगळंच आहे. काल मला कंदिलाच्या प्रकाशात उजळून टाकलं आणि स्वतः मात्र असे अंधारात बसलाय. नाही तसं नाही. सगळ्यांच्या घरी दिवाळी आहे, सगळे आपापल्या घरच्यांबरोबर साजरी करतात. त्यात मी नेहमी सगळ्यांना आनंद देत असता. मग त्याच हक्काने दिवाळीचा आनंद पण द्विगुणित करायचा ना. सगळ्यांना सुखात ठेवता, सगळ्यांची काळजी घेता आणि स्वतः मात्र असे अंधारात बसता. नाही पटत मला. नाही तसं नाही. मी ठीक आहे. मला आवडतं असं एकटं राहायला कधी कधी. असेल पण दिवाळी म्हणजे आपल्या जीवाभावाच्या माणसांसोबत साजरा करायचा सण. अशा दिवशी तुमची आपली माणसं तुम्हाला एकटं कसं राहू देतील? आज दिव्यांचा सण. मला वाटलंच कदाचित तुम्ही अंधारात एकटे बसलेले असाल. तुम्हाला वाटलंच कसं की आजच्या दिवशी मी तुम्हाला एकटं राहून देईन. एकटा कुठे, स्वतःची कंपनी आवडते मला. हो पण इतर कुणाची कंपनी नको असं नाहीये ना. नाही नाही तसं नाही. खरं सांगू, त्या वर्षात ही आजची दिवाळी खरी दिवाळी वाटते मला. इतकी वर्ष दर दिवाळीला ज्या अंधाराने मला साथ केली, तो अंधार या प्रकाशामुळे आज पहिल्यांदा जाणवतोय मला. खूप बिझी असतो मी. इतका बिझी असतो की स्वतःला पण भेटू शकत नाही. पण मग गेली कित्येक वर्षातून एकदा ह्या रात्री स्वतःला स्वतः भेटायचो. पण आत्ता या स्वतः बरोबर असण्यातला एकटेपणा काय असतो तो तू दाखवून दिलास मला.
आणि प्रकाशाची जादू काय असते तीही दाखवलीस. तरी पूजा असू नये हे दिवे घेऊन तू इथे आलीस आणि माझा एकटेपणा घालवलास. गेली कित्येक वर्ष या दिवशी मी काय मिस करत होतो ती जाणीव तू मला करून दिलीस. हे दिवाळीतले दिवे भोवतालचाच नाही तर मनातलाही अंधार दूर करतात. हे अनुभवणं किती सुंदर आहे ना. आणि हा अनुभव तू दिलास मला. थँक्स. आता थँक्यू म्हणून तुम्ही तुमच्या मैत्रिणीला परक करताय हो. छे साध्या सॉरी थँक्यूनी परकी होणारी मैत्रीण नाही काय ती. समजून घेणारी आहे, गरजेला साथ देणारी आहे. अशी मैत्रीण सगळ्यांना मिळत नाही काही. त्या बाबतीत मात्र मी लकी आहे बरं का. आता पुरे झालं माझं कौतुक. एवढं काही केलं नाहीये मी. मला वाटलं कदाचित तुम्ही एकटे असाल म्हणून आले. आता आपल्या माणसासाठी एवढं तरी करायला हवं ना. चला म्हणजे मला आपलं समजतेस तू. अगो बाई हे ते पलीकडच्या ग्राउंड मध्ये आता ते फायरवर्क सुरू झालं असेल. इथून खूप छान दिसतं. बघूया. चल. सावरी खूप सुंदर दिसते. इतकी सुंदर की तुझ्यामुळे साडी शोभून दिसते. शुभ्रानी घेतलीये मला ती. माझ्या आयुष्यातल्या दिवाळीला, दिव्यांच्या सणाला अर्थ दिल्याबद्दल. ज्याचं मन इतकं सुंदर असतं, निर्मळ असतं, तोच दुसऱ्याचं आयुष्य उजळून टाकू शकतो. जावई बापू, आता आपण घरी आलेले आहात, त्यामुळे स्वतःच्या चपला स्वतःच्या हाताने उचलून ठेवा. तुला ना टीचर व्हायला हवं होतं. सारखं लेक्चर देत असतेस ना. बापरे, जावई बापून राग आला. प्लीज चिडू नका ना. तुम्ही म्हणाल ते करायला तयार होता मी. करशील? पण मी जे मागेन ते तुला द्यावं लागेल. देशील ना? सोहम, हं? ए सोहम, बापरे. शुभ्रा ऐक ना, कुठे पळते? शोभ्या कोंबडीच्या. अरे घरात कसली पकडापकडी खेळताय? तू हिच्या बाहेर गेला होतास का धावण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला? जेव्हा बघावं तेव्हा पळापळी करत असतात. नाही ते असंच हे. काय मग शोभ्या, जाऊन आलास ना हिच्या बाहेरी? काय दिलं तुला दिवाळ सणाला? अहो आजोबा, सॉलिड खातिरदारी केली. इतका कौतुक, इतका आग्रह. थांबा, तुम्हाला दाखवतो काय काय दिलंय. आजोबा, तुम्हाला पण गिफ्ट दिलंय बाबांनी. अरे हे मला कशाला? जावयाचा दिवाळीत मान असतो. माझं काय उगाच. आजोबा उघडा ना लवकर. मला उत्साह आहे काय दिलंय ते बघायला. आणि हे बघा, जर गिफ्ट मला आवडलं ना, आपण एक्सचेंज करायचंय. हं? का मोठा घोडा झालास तरी अक्कल नाही तुझ्यात. लहानपणी कोणी काही दिलं की लगेच उघडून बघायचा, पाहुण्यांच्या देखतच. आणि आवडलं नसेल तर बदलून द्या म्हणून सांगायचा. शी सोहम, तू असा होतास. का लग्न केलं तुझ्याशी? आजोबा काय टाइमपास करताय? उघडा ना लवकर. अरे बघ बघ, उघडा की कसं. द्या, मी उघडतो. हे काय आहे? आजोबा, इलेक्ट्रिक रेझर आहे तो. दाढी करायला वापरतात.
म्हणजे तो चार्ज केला ना की दाढी होते. बरं चल, मी फ्रेश होऊन येते. म्हणजे आपोआप होते का आपण काय करायला लागतं? नाही नाही, आपणच होत नाही, करावं लागतं. ते ऑन करून ना असं दाढीवर फिरवायचं. त्यापेक्षा वस्त्र काय होईल? दिवाळीला अशी भेट देतात का मुलीच्या आजी सासऱ्याला? सोम्या कोंबडीच्या, अरे कसं सासर शोधतस तू? बरं ते जाऊ दे, तुला काय दिलं? मला हे इलेक्ट्रिक इडलीचं भांड दिलंय. छान. म्हणजे जावई इडल्या बनवणार आणि आजी सासरा दाढ्या करत फिरणार. मी आलोच फ्रेश होऊन. आता कुठे फाटतोस रे कोंबडीच्या? अरे काका, शुभ्रा, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू काका, नमस्कार करते. आयुष्मान भव. हा, ही माझ्याकडून दिवाळीची भेट. बजेट कमी आहे पण ठेव. काका आशीर्वाद आहेत तुमचे. बजेट कुठलं आलंय, पण थँक्यू सो मच. मी इथे बसलोय रे. आज दरवाजाचा शुभेच्छा समारंभ. अरे हो हो, आलो आलो. दत्ता, तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुला सुद्धा मित्रा. अरे, तुझी ती हेमा आली नाही का शुभेच्छा द्यायला? देऊ का? शुभ दीपावली. शुभ दीपावली हेमा. सॉरी, सुलभा वैदी. इश्श, सॉरी काय त्यात? मला माहेरी की नाही हेमाच म्हणायचे. हो का? आमच्या दत्ताला सुद्धा आम्ही तरुणपणी धरम म्हणायचो. भारीच बाई तुम्ही विनोदी. अय्या, माझा पदर आणि तुमच्या कुर्त्याचा रंग सेम टू सेम. या रंगात तुम्ही किती खुलून दिसताय ना. या रंगात दत्ताच्या चेहऱ्यावर काय तेज आले म्हणून सांगू, हो की नाही हो? इश्श, हो तर. हो, हा सगळा प्रकाश पडलाय ना तो माझ्यामुळे. माझ्यासाठी दिवाळीला काय आणलात? विसरलात की काय मला? छुछे, अहो तुम्हाला विसरून कसं चालेल? तुम्ही तर त्यांच्या जास्त जवळच्या ना. नाही म्हणजे शेजारी एकाच मजल्यावर राहणारे आहे. हो तर. माझ्यासाठी काय गिफ्ट आणलात सांगा बघू. फराळ तुमच्यासाठी. शुभ्रा, त्याला फराळचं दे. हा काय तयारच आहे. भारीच विनोदी आता तुम्ही. शुभ्रा, मला नुसता एक लाडू दे ग. तोंड गोड करून जाते. हा, येते. शुभ दीपावली. हॅपी दिवाळी. मला सुद्धा. हॅपी दिवाळी. परत एकदा. तोंड गोड करून गेल्या. काय म्हणालास? परत बोल. हे शुभ्राच्या बाहेरच्या गिफ्ट दिले मला. काय माहिती काय, दाढी करायचं यंत्र आहे. काय रे दत्ता, यावेळी तुझ्या घरावर कंदील कसा काय लागलाय? माहित नाही रे कोणी लावलं ते. कोणीतरी लावून गेलं खरं, पण काढूनच टाकणार होतो मी. हो पण मीच म्हणाले आजोबांना की आता एवढा दिवाळीचा कंदील लागलाय घरात, तर मग तो काढायचा कशाला ना. पण कोणी लावलंय? सोहम, तू लावलास का रे कंदील? कंदील? कुठे कंदील? या सोम्याला जर खिडकीत कंदील लावला याचाही पत्ता नाही. कोणीतरी उन्हाळ कार्ट्यांनी लावला असणार. तो सापडला ना तर दाखवतोच त्याला इंगा. जाऊ दे रे, घरावर छान दिसतोय तो कंदील. राहू दे, काढू नकोस. असा बरी. इकडे घरात दिवाळी आहे आणि तुला फराळ वाटायला इतका वेळ लागतो का? इथल्या इथे तर वाटायचं होता ना फराळ. मग नाही बाबा, ते अभिजित राजेंना पण द्यायचा होता ना फराळ, तो देऊनच आले. बरं ठीक आहे. तुमच्या हातात काय आहे? गिफ्ट आहे?